रस्ता उपकरणे, आवश्यक सुविधांचा अभाव, अतिक्रमण, ड्रेनेज आणि अंतर्गत नागरी समस्यांची दखल घेतली जाणार आहे। त्यावर PMRDAच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे। अनेक ठिकाणांच्या गृहप्रकल्पांवर नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे पुढील कामकाजही थांबवण्यात येणार आहे। विशेष म्हणजे विकास परवानगी विभागाचा तेथे प्रत्यक्ष अहवाल प्राप्त होणे बंधनकारक करण्यात आले आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील हद्दीत प्रामुख्याने मुळशी, मावळ, वेल्हा, चाकण या भागात बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यात 500, 700 ते हजारो सदनिकांचे मोठे टॉवर देखील उभारण्यात येतात। मात्र हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात। त्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। रस्ता उपलब्ध न करू देणे, सार्वजनिक जागेत उद्यान अथवा इतर सुविधा उभारणे, पार्किंग, सांडपाणी अथवा अतिक्रमण करणे अशा अनेक तक्रारी PMRDAकडे प्राप्त होतात। मात्र त्याची दखल घेतली जात नाही। त्यामुळे त्यावर तोडगा निघत नसल्याने रहिवाशांना PMRDAच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात। विकास परवानगी विभागाकडून परवानगी दिल्यानंतर त्यांच्याकडून कारवाईस मर्यादा येत होत्या। तसेच बांधकाम व्यावसायिक देखील सोसायटी हस्तांतरण केल्यानंतर ते दखल घेत नाहीत। परिणामी आता या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात येणार आहे। त्याबाबत विकास परवानगी विभागाच्या वतीने त्या तक्रारीची शहानिशा करण्यात येणार असून तक्रारीत तथ्य आढळल्यास बांधकाम व्यावसायिकाला नोटीस पाठवण्यात येणार आहे। तसेच संबंधित व्यावसायिकाचे पुढील बांधकाम देखील थांबवण्याबाबतचे आदेश दिले जाणार आहेत।